मी चळवळीतली कार्यकर्ती आहे. पॉलिटिकल करेक्ट असण्यापेक्षा सोशली करेक्ट असणं हे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. इथल्या तरुणाच्या आरोग्याची आणि भवितव्याची मला चिंता आहे. शिंदे गट, आमदार, मंत्री आणि त्यातले त्यात नाशिक असे जर सगळे कनेक्शन येत असतील तर नाशिकमधला शिंदे गटाचा मंत्री कोण? तर दादा भुसे. तर भुसे साहेबांची एकदा कॉल रेकॉर्ड चेक करायला काय हरकत आहे? हरकत आहे का काही? आणि कर नाही त्याला डर कसली? जर याच्यात भुसे साहेबांचा काही संबंध नसेल तर भुसे साहेबांनी त्याच्यामध्ये काही माघार घेऊ नये. त्यांनी माघार घेतली नाही हे स्वागतार्ह आहे माझ्यासाठी. हे सकारात्मक आहे. उलट मी त्यांचं स्वागत करते, कौतुक करते की दादा भुसे यांनी चौकशीसाठी होय मी तयार आहे असं म्हटलं. ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणात आता आरोप प्रत्यारोप होत आहेत. शिंदे गटाच्या एका आमदाराचं हात यामध्ये आहे असं आरोप करण्यात आलं आणि त्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी थेट दादा भुसे यांचं नाव देखील घेतलं. आत्ता आपल्यासोबत सुषमाताई अंधारे आहेत. ताई, तुम्ही दादा भुसेंचं या सगळ्या ड्रग्ज रॅकेटमध्ये सहभाग आहे कुठंतरी त्यांचं तुम्ही नाव घेतलेलं आहे. काय तुमच्याकडे असे पुरावे आहेत की थेट तुम्ही दादा भुसेंचं यामध्ये कुठंतरी इन्व्हॉल्वमेंट आहे असं नाव घेतलं? मी जरा 2-3 गोष्टी आधी स्पष्ट केल्या पाहिजे. 2 दिवस आधी नाना पटोलेंनी प्रेस घेऊन सांगितलं, नाशिकमध्ये प्रेस घेतली हे विशेष, हे उल्लेखनीय आहे की नाना भाऊंनी नाशिकमध्ये प्रेस घेऊन सांगितलं शिंदे गटाच्या आमदाराचा संबंध आहे. मग काल रवींद्र धंगेकर म्हणाले की शिंदे गटाच्या मंत्र्याचा संबंध आहे. 2 दिवसापासून पुण्यात दबक्या आवाजात या सगळ्या गोष्टींची चर्चा चालू. नाव घेऊन कोणी बोलायची हिंमत करत नव्हतं. मी चळवळीतली कार्यकर्ती आहे. पॉलिटिकल करेक्ट असण्यापेक्षा सोशली करेक्ट असणं हे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. इथल्या तरुणाच्या आरोग्याची आणि भवितव्याची मला चिंता आहे. त्यामुळे मी थेटपणाने म्हटलं की बाबा पुन्हा शिंदे गट, आमदार, मंत्री आणि त्यातले त्यात नाशिक असे जर सगळे कनेक्शन येत असतील तर नाशिकमधला शिंदे गटाचा मंत्री कोण? तर दादा भुसे. तर भुसे साहेबांची एकदा कॉल रेकॉर्ड चेक करायला काय हरकत आहे? हरकत आहे का काही? आणि कर नाही त्याला डर कसली? जर याच्यात भुसे साहेबांचा काही संबंध नसेल तर भुसे साहेबांनी त्याच्यामध्ये काही माघार घेऊ नये. त्यांनी माघार घेतली नाही हे स्वागतार्ह आहे माझ्यासाठी. हे सकारात्मक आहे. उलट मी त्यांचं स्वागत करते, कौतुक करते की दादा भुसे यांनी चौकशीसाठी होय मी तयार आहे असं म्हटलं. पण मुद्दा अजून उरतोय. त्यांनी चौकशीसाठी तयार आहे म्हटलं, पण अजूनही एवढ्या धीरगंभीर प्रश्नावर फडणवीस साहेब का बोलत नाहीत? असं नाही का वाटत की 8-10 दिवस झाले या प्रकरणाला? एवढं मोठं प्रकरण घडतं, पुण्यातल्या ससूनसारख्या ठिकाणी घडतं आणि त्यावर गृहमंत्र्यांना एका शब्दाने वाच्यता करावीशी वाटत नाही. शिळ्याकडीला ऊत आणत तुम्ही टोलवर कारण नसताना मुद्दे भटकवत बोलायचा प्रयत्न करता, परंतु जो ड्रग्जचा मुद्दा महत्त्वाचा आहे त्या मुद्द्यावर तुम्ही बोलत नाही. समथिंग इज मिसिंग. काहीतरी दया कुछ तो गडबड आहे. त्याचवेळी पुरावे बी तेवढेच गरजेचे. जेव्हा तुम्ही एखाद्याचं नाव घेता तुमच्याकडे काहीतरी आहे का? म्हणजे काय बेस आहे का फक्त तुम्ही राजकीय आरोप करण्याचा प्रयत्न करताय? मी अजिबात राजकीय आरोप करत नाही आहे. मी पुन्हा सांगते की दादा भुसे यांना मी एकदाही व्यक्तिशः भेटलेली नाही. कुठेही कसलेही माझे आणि त्यांचे राजकीय हितसंबंध दुखावले गेलेले नाहीत. माझे अत्यंत चांगले संबंध भाजपातल्याही लोकांशी आहेत, शिंदे गटातल्याही लोकांशी आहेत, अगदी भरत गोगावले वगैरे अनेक. तर मला काही माझ्याकडे काही गेन करण्याचं काही कारणच नाही आहे, काही संबंध नाही आहे. माझा तो मतदारसंघही नाही. काय संबंध असू शकतो माझं सरळ साधं पुन्हा म्हणणं आहे की अरे बाबा, जर नाशिक आणि शिंदे गटाचा मंत्री असे जर कनेक्शन येत असतील तर नाशिकचे मंत्री कोण आहेत? शिंदे गटाचे भुसे आहेत. पण मी त्याला जोडून असंही सांगत आहे आपल्याला की एखाद्या रुग्णाला तो कितीही आजारी असेल सलग 9 महिन्यासाठी दाखल करून घेतलं जात नाही, कुठेच करून घेतलं जात नाही. असा काय आजार होता त्याला? त्याची एखादी मोठी शस्त्रक्रिया झाली आहे का? सांगावं आम्हाला, डॉक्टरने सांगावं. जे अधिष्ठाता होते आधीचे श्री काळे यांनी कोणाच्या सांगण्यावरून त्यांना दाखल करून घेतलं? ही गृहमंत्र्यांची जबाबदारी आहे. गृहमंत्र्यांनी श्री काळे यांना ताब्यात घेऊन किंवा काय पद्धतीने कसं काढायचं ते आम्हाला माहीत नाही. आम्हाला त्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याशी मतलब आहे. काय करायचं तुम्ही ठरवा, कारण आम्ही तुम्हाला सुचवणार नाही. तुम्ही तेवढे बुद्धिमान लोक आहात. पण श्री काळे यांना विचारलं गेलं पाहिजे की कोणत्या कारणासाठी दाखल करून घेतलं होतं? काहीतरी प्रिस्क्रिप्शन असेल, कुणाचं तरी प्रिस्क्रिप्शन असेल, काहीतरी त्याची आधीची काही त्याची उपचार पद्धती चालू असेल. कोणता डॉक्टर करत होता उपचार? आरोपी आणि कैद्यांचा वॉर्ड म्हटल्यावर तिकडे CCTV असेल.
गेल्या 9 महिन्यापासून CCTV चालू असेल, 9 महिन्याचे CCTV फुटेज काढून बघा आणि त्या CCTV फुटेजमध्ये चेक करून बघा की याला काही खरंच उपचार चालू होते, गोळ्या औषधं इंजेक्शनं काही चालू होतं, बघितलं पाहिजे. ठाकूर का बोलत नाहीये त्याच्यामध्ये? ठाकूरांनी बोललं पाहिजे. ताई ते सगळं तर होईल, परंतु महाराष्ट्राला हा खरं तर प्रश्न पडलाय, तुम्ही जे थेट नाव घेतलं एखाद्या मंत्र्याचं, तुमच्याकडे असं काही हार्ड पुरावे आहेत का खरंच त्यांच्याविषयी? तुम्ही ते पुरावे पोलिसांना देणार आहात का तपासासाठी? जसं तुम्ही नाव घेतलं, त्यांच्यावर आरोप केले, तर असं या तपासामध्ये तुम्ही सहकार्य करून ते सगळे पुरावे पोलिसांना देणार आहात का? पुरावे दिल्यावर चौकशी होते. आम्ही किती पुरावे दिले हो? सदा सरवणकरने हवेत गोळीबार केला, आम्ही पुरावे दिले. काय सांगितलं सरकारने? किती गोळी त्यांच्या बंदुकीतनं उडालीच नाही. अहो, आम्ही प्रकाश सुर्वेचा पोरगा असा समोर दिसतोय मंगळागौरीच्या कार्यक्रमात, हे 10 वेळा सांगितलं, तरी पोलिसांनी अटकच केली नाही. FIR मधनं नाव काढलं. अनिक्ष जयसिंघानीच्या प्रकरणामध्ये आम्ही किती बोललो. मी सभागृहाच्या बाहेर बोलले, सभागृहात नाही बोलले समजा माणसं, मी सभागृहाच्या बाहेर माझ्या परीनं जेवढं मांडायचं तेवढं मांडलं. काय झालं? अनिक्ष जयसिंघानीचं प्रकरण संपून गेलं ना सगळं जिथल्या तिथे. असं आहे दादा. आणि जो पुरावे दाखवत होते बिचारे नवाब मलिक, नंतर त्यांचा काय हश्र झाला बरं, हेही सगळ्यांनी बघितलं. जेव्हा खरंच अशी वेळ येईल तेव्हा त्याही गोष्टी घेऊन पुढे येता येईल. पण तुर्तास ज्या शंका उपस्थित केल्या आहेत, जे महाराष्ट्राला पडलेले जेन्युइन प्रश्न आहेत की ललित पाटीलला 9 महिन्यासाठी दाखल करून घेण्या इतका कोणता गंभीर आजार होता, स्पष्ट करा. श्री काळे यांची चौकशी झाली पाहिजे. श्री ठाकूर यांनी माहिती दिली पाहिजे. ललित पाटलांवरती जो कुठला डॉक्टर उपचार करत होता त्या डॉक्टरला विचारले गेले पाहिजे. 9 महिन्याची अख्खी लाईन ऑफ ट्रीटमेंट, एका शब्दात नाही. दर दिवशी काय औषध दिली, दर दिवशी कुठलं इंजेक्शन दिलं, कुठलं शस्त्रक्रिया केली, काय काय तपासण्या केल्या, अख्खं 9 महिन्याचं फुटे दिसलं पाहिजे. आणि महत्त्वाचा प्रश्न, एखादा आरोपी जर पळून जात असेल तर तो एअरपोर्टकडे धावेल, तो रोडने धावेल, तो कुठेही जिकडे कुठे CCTV नाही आहे किंवा जिकडे वर्दळीचं ठिकाण नाही अशा ठिकाणी कुठेतरी जायचा प्रयत्न करेल. ललित पाटील हॉटेल लेमन ट्रीच्या परिसरात काय करत होता? लेमन ट्रीच्या परिसरातला त्याचा वावर CCTV फुटेजमधला जो आपण बघतोय त्याच्यावरून कुठेही वाटत नाही की तो पळून जातोय. असं वाटतंय की लेमन ट्रीमध्ये तो राहतोय की काय, लेमन ट्रीमध्ये राहतोय बहुतेक आणि तो सराईतपणे त्याच्या रूमकडे जातोय का. अशा पद्धतीने जर ते फुटेज दिसत असेल तर शंका का येऊ नये. आणि शंका प्रश्न उपस्थित करणे पाप आहे का, गुन्हा आहे का? म्हणजे जो कोणी शंका उपस्थित करेल त्याला लगेच प्रेशराईज केलं जाईल का, मी तुमच्यावर मारहाणीचा दावा ठोकेल. बघू की दादा नंतर. ताई, तुमचे सोर्स किंबहुना तुमच्याकडे जे पुरावे आहेत त्याच्या आधारे फक्त दादा भुसेंचंच नाव आहे का अजून कुठले त्याच्यामध्ये मंत्री आमदारांचा सहभाग आहे? मी पुन्हा एकदा सांगते की दादा भुसे नाशिकचा संबंध येतोय, शिंदे गटाचा मंत्री आहे असं धंगेकर सांगतात आणि नानाभाऊ नाशिकमध्ये जाऊन प्रेस घेतात. माझं असं म्हणणं आहे की असं गोल गोल घुमण्यापेक्षा नाशिकशी संबंधित कोण आहे शिंदे गटाचे मंत्री? दादा भुसे. तर ठीक आहे बाबा, दादा भुसेंनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी. मी स्वागत करते दादा भुसेंचं की ते चौकशीला सामोरे जायला तयार आहेत. मुद्दा काय आहे? आता बॉल फडणवीस साहेबांच्या कोर्टात आहे. अजूनही फडणवीस साहेब मौन बाळगून आहेत, कारण काही विषयांना सोयीस्करपणे ओम इग्नोराय नमः करत मौन बाळगत त्यांना बगल देण्यामध्ये ते पटाईत आहेत. त्यांना पाहिजे त्या गोष्टी ते हायलाईट करतात आणि म्हणून उपकंत्राटदारांच्या मार्फत काही विषय भरकटवण्यासाठी ते आता टोलसारख्या विषयांवरती बाईट देत आहेत. माझं म्हणणं आहे की त्यांनी ड्रग्जवर बाईट द्यावेत आणि ड्रग्जवर मी जे प्रश्न विचारलेत, मी प्रश्न विचारताना मी पुन्हा सांगते, जसं दादा भुसे म्हणाले की तुम्ही फार महान आहात का? नाही आहे मी महान. अरे गेल्या 1.5 वर्षात एकदाही दावा केला नाही मी महान आहे म्हणून. मी लहानच माणूस आहे, मी लहान आहे, मी साधारण आहे, मी अत्यंत मध्यम नाही बाबा, मी कनिष्ठ मध्यमवर्गीय माणूस आहे मी. पण शंका विचारणं माझा अधिकार आहे, कारण मी टॅक्स भरते. म्हणजे दादा भुसेंवर तुमची शंका आहे, म्हणजे थेट तुमच्याकडे कुठलेही पुरावे नाही असं म्हणायचं तुम्हाला? शिंदे गटाचा मंत्री, शिंदे गटाचा आमदार असं का सांगितलं जाते वारंवार? आणि ठीक आहे, जरी काँग्रेसचे लोक सांगत असतील तर ते तुमचे सहकारीच आहेत, मित्रपक्ष आहेत, त्यांच्याकडून विचारा. तुमच्याकडे काही पुरावे असतील तरच तुम्ही थेट नाव घेताय त्यांचं. मला असं पुन्हा पुन्हा सांगते मी की तुम्ही श्री ठाकूर आणि श्री काळे यांची जर चौकशी सुरू केली तर बऱ्याच गोष्टी बाहेर निघतील. अरे मी मार्ग दाखवते,
चौकशी करण्याचा मार्ग दाखवते, तरीही त्याच्यावरती जर गृह खातं बोलत नसेल, उलट इतक्या सेन्सिटिव्ह विषयावर पुणे सीपींनी सुद्धा बोललं पाहिजे, इथल्या पोलीस खात्यांनी बोललं पाहिजे. पोलिसांचं निलंबन करून तुम्ही पोलिसांचा बळी नाही देऊ शकत. अजून कुणाचा सहभाग आहे असं तुम्हाला तुमच्या सोर्स? असू शकेल, असूच शकेल. कुणाचा? कुठल्या विभागाच्या आमदाराचा, कुठल्या पक्षाच्या आमदाराचा? नाही, मला एवढं नक्की वाटतंय की इतकी सगळी त्याची सरकारी बडदास्त ठेवली जाते. 9 महिन्यापासून ती बडदास्त असते. हॉटेल लेमन ट्रीच्या परिसरात तो बिनधास्त वावरू शकतो. तो इतक्या सहजपणे पुण्यातनं बाहेर पडू शकतो. त्याचा भाऊ नेपाळला तिकडच्या बॉर्डरवर अटक केला जातो. म्हणजे एवढ्या लांब त्याला जाण्यापर्यंत त्याला कुठेच अटकाव आणि मज्जाव होत नाही. काल मी बोलल्यानंतर मग सगळ्या प्रक्रिया होतात, हालचाली होतात, मग अटक होते, पण तोपर्यंत सगळं स्मूथली चाललेलं असतं. हे कुठल्याही एका व्यक्तीने नक्कीच शक्य नाही. नाशिकमध्ये तो 200-300 कोटीचा कारखाना उभा करतोय अशी माध्यमांकडनं माहिती येते. हे शक्य आहे का दादा? अहो, साधं एखादं घर घ्यायचंय, समजा आता आमच्या अक्षयभाईला एखादं घर घ्यायचंय, तर एक घर घ्यायचंय म्हटलं तर किती पेपर्स गोळा करावे लागतात, किती लोकांची मदत घ्यावी लागते, LSR रिपोर्ट करावा लागतो, बँकेला दाखवावं लागतं रेकॉर्ड, लाख भानगडी असतात. अहो, एवढा मोठा कारखाना उभा करताना किती परवानग्या असतील? एवढ्या सगळ्या परवानग्या सहज डोळे झाकून कशा काय दिल्या बरं? चौकशी झाली पाहिजे. म्हणजे आता तुमची चौकशीची मागणी गृहमंत्र्यांनी? चौकशीची मागणी आहे. मी आज माझ्या पक्षश्रेष्ठींशी बोलणार आहे आणि गरज पडल्यावर उद्या रितसर त्याच्यावरती मी माझा तक्रार अर्ज सुद्धा दाखल करणार आहे. तर स्वतः सुषमाताई अंधारे यांनी सांगितलं की जसं काही पुरावे असतील तर ते मी पोलिसांना देईल, योग्य वेळी देईल. आणि आणखीन काही लोकांचं यामध्ये सहभाग आहे का, जे ससून हॉस्पिटलचे डीन होते आणि आत्ता जे आहेत यांची देखील यामध्ये सविस्तर चौकशी होणं गरजेचं आहे. एवढंच काय तर गृहमंत्र्यांनी देखील यावर बोलणं किंबहुना याची पूर्ण चौकशी करण्याचे आदेश देखील द्यायला हवेत. कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.